नमस्कार, आपण पाहतात लोकशक्ती न्यूज 24। आज बालम टाकळी शहरामध्ये शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा करताना आपण या ठिकाणी पाहत आहोत। आणि बालम टाकळीमध्ये हरिभक्तपरायण राम महाराज झिंजुरके यांच्या अध्यक्षतेखाली टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये शिवरायांच्या मूर्तीची शाही मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। आपण पाहतो की समाजामध्ये किंवा शिवजयंती वेगवेगळ्या पद्धतीने इतर ठिकाणी साजरी केली जाते। तर या ठिकाणी आपण जवळपास बालम टाकळीमध्ये 100 टाळे तरी नवीन तरुण या ठिकाणी उभा केलेले आहेत। आणि आपल्या अध्यक्षतेखाली ही आज एक आगळी वेगळी दिंडी एक शिवरायांच्या मूर्तींचा ही जी काही शाही मिरवणूक आपण काढली, तर आपण समाजाला काय संदेश देऊ शकाल? छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करत असताना शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांशी सलगे देणे कैसे अशी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संस्कार की आज तरुण बांधवांनी आपल्या जीवनामध्ये आपण कसं वागावं, कसं वर्तन करावं। छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य चालवलं, आपलं कुटुंब म्हणजे आपलं राज्यच आहे, मग ते राज्य म्हणजे कुटुंब कसं आदर्शभूत व्हावं हे ज्यांना वाटतं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा म्हणजे राज्यकारभाराचा अभ्यास करावा। की पाश्चात्य लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा, राजनीतीचा अभ्यास करतात, आपल्या भूमीचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांचा आपण विचार केला पाहिजे। तरुणांचं आदर्शभूत, माणसाचं जीवन संस्कार क्षम पाहिजे। शिवजयंती सारखे उत्सव, गणेश उत्सव सारखे उत्सव हे सुसंस्कारित करणारे आहेत, पण दुर्दैवाने आज त्या उत्सवांना मौज मजेचं असं रूप आलेलं आहे। तर बालम टाकळीकर, सर्व तरुण बांधव आणि इथे जे सर्व राज्यकर्ते, जे नेतृत्व करणारी मंडळी आहेत, गावचे सरपंच वगैरे सर्वांनी अशी इच्छा व्यक्त केली की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही आदर्शभूत मिरवणुकीने करू। टाळ मृदंगाचा गजर, ढोल, लेझिम पथक, आणखीन काही छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांची वेशभूषा केलेले आपले काही शालेय विद्यार्थी, की ज्याच्यामधून संस्काराचा बोध व्हावा, समाजामध्ये एक संदेश जावा। नाही तर मग आपण आपल्या वर्तनाने, वागणुकीने छत्रपती शिवाजी महाराज अशी विकृत होते काय, अशा पद्धतीचा संदेश समाजामध्ये जाऊ नये म्हणून याच्याकरता बालम टाकळीकरांनी जो हा एक आदर्श निर्माण केला। आम्ही शेवगावला सुद्धा याच पद्धतीची शिवजयंतीचा उत्सव म्हणजे मिरवणूक केलेली आहे। या ठिकाणचे बहुतांशी तरुण बांधव आज हातामध्ये टाळ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतात। छत्रपती शिवाजी महाराज की। महाराजांनी सांगितलंय म्हणजे जे काही संपूर्ण महापुरुष आहेत, त्या महापुरुषांची जयंती ही साजरी करताना फक्त महापुरुषांना डोक्यावर घेऊन नव्हे, तर त्यांचे विचार देखील आपण डोक्यामध्ये घेऊन आपण हे केलं पाहिजे। आणि महाराजांनी आज जवळपास ही जी आपण बालम टाकळीमध्ये पालखी किंवा शाही मिरवणुकी पाहतो आपण शिवरायांची, अतिशय टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ही मिरवणूक आपण झालेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी हरिभक्तपरायण राहुल महाराज देखील आहेत, आपण त्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया ऐकून घेऊया। रामकृष्ण हरी। लावणी मृदुंग सुट्टी टाळ घोष तीव्र मरस आवडीने जगद्गुरु तुकोबारायांच्या या वचनाला खऱ्या अर्थाने आज सार्थकता या शिवजयंती महोत्सवात प्राप्त झाली असं वाटतं। जगद्गुरु तुकोबारायांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संबंध पाहता तुकोबाराय गुरुस्थानी आणि छत्रपती शिवाजी महाराज शिस्तस्थानी होते। म्हणूनच स्वराज्याचा जो भगवा आहे, तो भगवा इतरत्र कुठलाही भगवा नसून तो वारकऱ्याच्या खांद्यावरती बाळगणारा, पंढरीच्या वारीला जाणारा आणि त्यागाचं अप्रतिम स्वरूप व्यक्त करणारा तो भगवा आहे। तो स्वराज्यासाठीचा असणारा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु तुकोबारायांनी देऊ केला। आणि तो भगवा मिळवत असताना त्याच तुकोबारायांना अभिप्रेत आहे तसे संस्कार, त्या तुकोबारायांना अभिप्रेत आहे तशा पद्धतीची असणारी तरुणाई आणि तसा मृदुंग, तसा टाळ, तसा घोष हा निनाद झाला पाहिजे असं श्री गुरु राम महाराजांच्या, अखिलगावकरांच्या असणाऱ्या कल्पनेतनं, प्रेरणेतनं, मार्गदर्शनातनं सर्व बालम टाकळीकरांना अभिप्रेत झालं। आणि गावकरी सर्व विद्यार्थ्यांना सुसंस्काराचं बाळकडू गुरुवर्य महाराजांकडून प्राप्त होऊन आज वैष्णव संगती सुखवाटी जेव्हा अनेकमे तेव्हा काय याने आयाने सर्व असणारे डोलतात आणि खऱ्या अर्थाने शिव जयंतीची सार्थकता या माध्यमातून होते। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। या श्री क्षेत्र बालम टाकळी गावामध्ये एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आज शिवजयंती साजरी करण्यात येत आहे। टाळ मृदुंगाच्या एक नाविन्यपूर्ण
की जे डीजे वगैरे नसून काहीच नाही, तर आपल्या वारकरी परंपरेप्रमाणे आपल्या धर्माप्रमाणे एकदम शांततेमध्ये आणि एकदम सात्विक भावामध्ये ही आज दिंडी निघालेली आहे आणि खूप आनंद आहे लोकांमध्ये पण, कारण कोणीतरी एक प्रेरणास्रोत असायला पाहिजे की ह्या मार्गाकडे जाण्यासाठी. आणि आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य राम महाराज झिंजुर्गे यांनी देखील आम्हाला सर्वांना प्रेरणा दिली आणि त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन आमचे सर्व बांधव यांनी खूप सुंदर वारकरी संप्रदायाप्रमाणे ज्याप्रमाणे धारकरी आणि वारकरी यांचा सहयोग साधून खूप सुंदर शिवजयंती साजरी केलेली आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.